नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत मागेल त्याला शेततळे यामध्ये राज्यातील 23,524 शेततळ्यांना तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्वसंमती दिलेली असून त्यामधील 6,072 शेततळी पूर्ण करण्यात आलेली आहेत. यासाठी 41 कोटी 60 लाख रुपये अनुदान लाभार्थ्यांना शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राज्यातील शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणीतून येणाऱ्या नैराश्य व दूर करण्याच्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे मिळणारे विविध घटकाचे लाभ मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करून देण्यात येतात. यामध्ये मागेल त्याला शेततळी या घटकाअंतर्गत राज्यात 6,072 शेततळी पूर्ण करण्यात आलेली आहेत. तर कोणत्या विभागात किती शेततळी भेटलेली आहेत ते बघूया. कोकण विभागात 149 शेततळी निर्माण केली आहेत. नाशिक विभागात 1,070 तर पुणे विभागात 2,907 शेततळी निर्माण करण्यात आलेली आहेत. कोल्हापूर विभागात 708 तर छत्रपती संभाजीनगर विभागात 474, लातूर विभागात 290, अमरावती विभागात 178 आणि नागपूर विभागात 287 असे राज्यात 6,072 शेततळी पूर्ण करण्यात आलेली आहेत. या योजनेसाठी 41 कोटी 60 लाख 65,495 रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. तर अर्ज कुठं करायचा ते बघूया मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अर्ज करायचे आहेत त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर त्वरित अर्ज करायचे आहेत. कृषी विभागाने केलेले आहे. मागेल त्याला शेततळी या योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यापैकी कोणत्याही एका शेततळ्याकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येतो. तुम्हाला अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.